श्री स्वामी समर्थ. जीवनाशी संबंधित पाण्याबाबत ज्योतिषशास्त्रात विविध नियम सांगितले गेले आहेत, ज्या पाण्याशिवाय सनातन परंपरेत कोणतेही शुभ कार्य अशक्य आहे. त्या पाण्यासाठी घरात नेहमी योग्य दिशा निवडावी. वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना पाण्याशी संबंधित वास्तू नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. तिथे नेहमीच काही ना काही समस्या राहते. अनेक वेळा घरातील लोक पाण्याशी संबंधित वास्तुदोषांमुळे दारिद्र्य होतात आणि घरातील गृहिणी नेहमी आजारी असतात. घरातील पाण्याच्या जागेसाठी वास्तूमध्ये कोणते नियम सांगितले आहेत ते जाणून घेऊयात. नंबर 1. वास्तूनुसार विहिरी, कूपननलिका, जलतरण तलाव इत्यादी नेहमी ईशान्य भागात असाव्यात. नंबर 2. वास्तू नियमांनुसार ईशान्य भागात विहीर बनवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिशेने एक विहीर बनवल्याने सर्व प्रकारचे ऐश्वर्य मिळते. नंबर 3. वास्तूनुसार जर पूर्व दिशेला विहीर किंवा बोरिंग बनवायचे असेल तर उत्तर दिशेला थोडे खोदले पाहिजे. असे केल्याने घराची आर्थिक स्थिती मजबूत होते. नंबर 4. वास्तूच्या नियमांनुसार आग्नेय दिशेने कधीही विहीर किंवा बोरिंग इत्यादी बनवू नये. असे केल्याने मुलगा किंवा मुलाला आपत्तींना सामोरे जावे लागते. नंबर 5. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला विहीर किंवा कूपननलिका बांधल्यास घरातील स्त्रीला त्रास होतो. नंबर 6. वास्तूनुसार नैऋत्य दिशेला विहीर किंवा बोरिंग वगैरे असणे हे घराच्या प्रमुखांसाठी अत्यंत हानिकारक आहे. नंबर 7. वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला विहीर किंवा बोरिंग इत्यादी बनवल्याने शत्रूंचे भय वाढते आणि मित्रसुख कमी होते. नंबर 8. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला घरामध्ये भूमिगत पाण्याची टाकी बनवायची असेल तर ती वायव्य, नैऋत्य, आग्नेय आणि दक्षिण दिशेला चुकूनही बनवू नये. नंबर 9. वास्तूनुसार भूमिगत पाण्याच्या टाकीसाठी सर्वोत्तम स्थान ईशान्य आहे. याशिवाय उत्तर, पश्चिम आणि पूर्व दिशेलाही भूमिगत टाकी बनवता येते. नंबर 10. वास्तूनुसार जर छतावर पाण्याची टाकी बांधायची असेल तर ती पश्चिम आणि उत्तर दिशेच्या मधोमध किंवा वायव्य आणि पश्चिम दिशेच्या मधोमध बांधली पाहिजे. नंबर 11. वास्तूनुसार टाकी ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य कोपऱ्यात छतावर टाकी चुकूनही बांधू नये. नंबर 12. वास्तूनुसार नेहमी प्रयत्न करा की घराचे सर्व पाणी ईशान्येकडून इमारतीबाहेर पडले पाहिजे. वास्तूच्या नियमानुसार बाथरूमचे पाणीही ईशान्येकडे जायला हवे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.